तेव्हा खरंच तुझे खूप खूप आभार रे. तुझ्यामुळेच आज माझ्यामध्ये ही हिंमत आली आणि आज योगायोगाने या दोघींना मी गार्डन मध्ये घेऊन आलोय. कसं वाटतंय तुम्हाला आज गार्डन मध्ये येऊन? छान वाटतंय. तुला माहिती का आम्ही ना लहानपणापासूनचे खूप जिग्गी मित्र आहेत आणि त्याचा माझ्या त्यांना खूप जीव आहे. अगं तू एवढंच म्हणते, आमचं लग्न झाल्यापासून आहे ना त्यांचा इतका जीव आहे माझ्यात. आम्ही एक दुसऱ्याला खूप जीवला होतो ग. अगं तू एवढं म्हणतीये, तू त्याला विचार लहानपणीपासून आमच्या एवढ्या आठवणी आहे ना, हो की नाही बाळा? बाया त्यांना विचार बरं, लग्न झाल्यापासून त्यांचं प्रेम किती वाढलंय माझ्यावर. अगं तुला तर माहितीच नाहीये, लहानपणी ना तो माझ्याशिवाय चॉकलेट सुद्धा खात हो, हो, हो. नव्हता. अगं त्यांना विचार बरं, लग्न झाल्यापासून माझ्या चॉईस शिवाय काही घेतलंय का त्यांनी? लहानपणापासून आहे ना आमच्यात साधं तू तू मी सुद्धा झालेलं नाहीये. एवढं समजून घेतो आम्ही एकमेकांना. अगं किती काही केलं ना, तो माझा नवरा आहे. अगं पण तो माझा बेस्ट फ्रेंड आहे म्हणून पहिला नंबर माझा आहे. अगं अगं भांडू नका, सोड सोड तू पण सोड. अगं तुम्ही एक दुसऱ्याला भांडता कशाला? मी कसं तुम्हाला दोघींना समजून घेतो तसं तुम्ही दोघी पण एक दुसऱ्याला समजून घ्या. तर मंडळी, ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं. ही जी डाव्या साईडची सोबत असली ना असं वाटतं फार मोठा इतिहास घडणार आहे. ही जी उजव्या साईडची सोबत असली ना असं वाटतं फार मोठा भूगोल दाखवणार आहे. पण मंडळी, तुम्हाला म्हणून सांगतो, ह्या जर दोघी सोबत आल्या ना असं वाटतं मोठा भूकंप घडणार आहे. तुम्हाला एक झलक बघायची, बघा. हे बघ तू जास्त शहाणपणा अगं पण करायचा नाही. नवरा माझा आहे, तो माझा बेस्ट फ्रेंड, माझी फॅमिली असं आहे. तो अगोदर माझा बेस्ट फ्रेंड आहे आणि तो माझा शेवटपर्यंत तोच बेस्ट फ्रेंड आहे. त्याला विचार माझं किती प्रेम आहे त्यांच्यावर. असेल पण तो मला चॉकलेट सुद्धा सोडून खात नव्हता.